कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोदींनी सोमवारी राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना धन्यवाद प्रस्तावावरती त्याचा काही एक संदर्भ घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला ज्याच्यामुळे खूप मोठा गदारोळ आता सुरू झालेला आहे। तो शब्द होता आंदोलनजीवी। श्रमजीवी, बुद्धिजीवी असे शब्द आपल्याला माहीत होते, पण आंदोलनजीवी असा एक शब्द मोदींनी वापरला आणि बरोबर तो ज्यांना लागायचा होता। आपल्याकडे अशी एक गंमतशीर म्हण आहे की नाक खाजवलं की नकटं वरमतं। कोणाचंही नाव न घेता पण बरोबर हा शब्द त्या पुरोगामी चळवळीतल्या नेत्यांना लागू पडला। त्या मोदींनी तो शब्द उच्चारल्यामुळे मोदींना विरोध करणारा एक गट आहे त्यांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला, हा एक भाग। त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून देत असताना हिरम कुलकर्णीसारखे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्त्यांनी भाबडेपणाने त्याच्यावरती एक सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली। म्हणजे मोदींनी चतुरपणे एखाद्या विषयाला बगल दिली, विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला आणि दुसरीकडेच नेली चर्चा। त्याच पद्धतीने हिरम कुलकर्णीसारखे बाबड्या कार्यकर्त्यांनीही त्याला भावनिक ह्याच्यामध्ये मूळ विषयापासून दुसरीकडे नेलं। मुद्दा असा होता की आंदोलनजीवी असा शब्द कुणासाठी वापरला आणि का वापरला, मोदींनी वापरला हे थोडं बाजूला ठेवा आणि भावनिक पातळीवरती हिरमसारखे कार्यकर्ते त्याच्यावरती प्रतिक्रिया देतात ते पण बाजूला ठेवा। हा विषयच कुठे आला? कृषी आंदोलन चालू होतं, कृषी कायद्यांवरती आंदोलन जे चालू होतं ते पंजाबमधून सुरू झालं, दिल्लीमध्ये पोहोचलं आणि ज्यांचा या आंदोलनाशी काही संबंध नाही, ज्यांनी कधी यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योगेंद्र यादवांचा थोडासा अपवाद वगळता त्यांचा काही अभ्यास नाही, हे सगळे लोक अचानक उठले आणि जेव्हा ते आंदोलन दिल्लीमध्ये येऊन आणि त्याचं स्वरूप मोठं होते पाहिले की तिथे जाऊन बसून राहिले म्हणून त्यांच्यावरती आरोप झाला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचा या विषयातला अभ्यास होता का? मोदींच्या म्हणण्यातला उद्देश प्रत्यक्ष मोदींना त्याचा काय राजकीय टोले मारायचे ते वेगळी गोष्ट, आणि तसे काही यांची राजकीय दखल घ्यावी अशी काही राकेश टिकैत असो, योगेंद्र यादव असो, मेधा पाटकर असो यांची काही राजकीय ताकद नाही की जेणेकरून त्याची दखल घ्यावी। यांचा ह्या विषयातला अभ्यास आहे का की हे पर्यावरणवादी, हे सामाजिक चळवळीत आंदोलन करणारे जेव्हा कृषी आंदोलनामध्ये उतरले ह्यांची काही भूमिका आहे का, ह्यांना काही माहिती आहे का, यांनी हे कायदे अभ्यासलेले आहेत का? या कृषी आंदोलनात वारंवार पहिल्या दिवसापासून जो मुद्दा समोर आलेला होता की हे कायदे त्याच्यातले एक कलम शासनाने समिती नेमली किंवा स्वतः कृषी मंत्री बसले आणि चर्चा चालू आहेत, पण कोणीही नेमकं याच्यातले चुका दाखवत नाही आहेत, बाकीच्यांचं ठीक आहे। पण हा जो आता आंदोलनजीवी जो शब्द वापरला ज्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांना ते बोचावं असं ज्यांना वाटते त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की ह्या नेत्यांचा ह्याच्यावर काही अभ्यास आहे का? या शेतीच्या प्रश्नावरती हे कृषी कायद्यामुळे आलेल्या ह्या सुधारणा आता म्हणजे ज्या अपेक्षित आहेत त्या आधी काय होतं? जर आज बऱ्याच जणांचं एक सर्वसाधारण असं ढोबळ मत असतं ना की इतक्या दिवसापासून कुडकुडत्या थंडीमध्ये इतके शेतकरी बसू नये, 71 शेतकऱ्यांचा त्या थंडीमध्ये मृत्यू झालेला वगैरे वगैरे, मग ते ह्याचं उत्तर देणार आहेत का की जर तुम्हाला आत्ता दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या ह्या आंदोलकांची कीव येते आहे त्यांच्या दृष्टीनं, मग यापूर्वीची जी काही सरकारी धोरणं होती, सरकार कुठलंही असो, म्हणजे पार अगदी नेहरू काळापासून तुम्ही घ्या की ह्याच्यामुळे 5 लाख शेतकऱ्यांनी या देशामध्ये आत्महत्या केल्या, मग तुम्हाला त्याची कीव नाही आली का? आज जेव्हा हिरम कुलकर्णीसारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये लोक येऊन बसलेले आहेत आणि त्या म्हणजे सगळ्यांचा एकच मुद्दा असतो की रस्त्यावरती शेतकरी बसलेले आहेत, प्रत्यक्ष विषय अभ्यासाचा असो की नसो, कोणाला अभ्यास करायचा नाही ती गोष्ट वेगळी, मग ह्यांनी ह्याचं का उत्तर देत नाहीत? यापूर्वी पण शेतकरी रस्त्यावरती आलेले होते, मोठ्या प्रमाणात आलेले होते, प्रचंड प्रमाणात आंदोलनं झालेली होती, 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं का? त्यांचा मुद्दा काही असो, पण इतके शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, सरकारी गोळीबारात म्हणजे पोलिसांच्या गोळीबारात शेतकऱ्यांची यापूर्वी मृत्यू झालेले, तेव्हा या लोकांनी का नाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या? म्हणून आक्षेप आहे आंदोलनकर्त्यांवरती आंदोलनजीवी हा जो शब्द आणि त्याच्यातही पुढे जाऊन मोदींनी जो टोला मारलेला आहे की हे परजीवी आहेत, हे स्वतः कुठलंही आंदोलन उभं करत नाहीत। कधी काळी थोडेफार यांनी जी काय चळवळ केली असेल म्हणजे काही जण त्याच्या शेतकऱ्यांच्या विरोधी राहिलेले आहेत। मेधा पाटकरांनी नर्मदा आंदोलन जेव्हा उभं केलं त्याच्यामधल्या आदिवासींच्या विस्थापनाचा मुद्दा गंभीर होता, ती बरोबर बाब आहे, तेवढ्यापुरतं त्यांचं आंदोलन चिटकून राहिलं असतं, त्याच विषयाला लावून धरलं असतं तर सगळ्यांनी त्याला बिनशर्त पाठिंबा दिला असता, तो विषय महत्त्वाचा होता। आजही जेव्हा केव्हा धरणं होता तेव्हा विस्थापितांचा मुद्दा अतिशय गंभीर असतो। मेधा पाटकर त्या विषयाची सीमा ओलांडून धरणच कसं चूक आहे, मोठी धरणं कशी नको आहोत, देशाला कसे हानिकारक आहेत, पर्यावरणवाद्यांना पर्यावरणाच्या दृष्टीनं कसे हानिकारक आहेत, काही अभ्यास नसताना मुद्दे मांडायला। सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हा खटला गेल्याच्या नंतर वेळ निघत गेला, त्याचे एवढं मोठे त्याचं बजेट वाढलं, त्या सगळ्या प्रकल्पाचं देशाचे अक्षरशः हजारो कोटी रुपये यांच्या अट्टाहासापायी
पाण्यासाठी पैसे पाण्यात गेले म्हणायची पाळी आली. ह्यांचा त्याच्यावरती काही अभ्यास नाही. ज्या अभ्यासकांनी अहवाल दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालय, जसं आता एक समिती नेमलेली तेव्हासुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये समिती नेमल्या गेल्याच्या त्यांनी जे अहवाल दिले त्याच्यातून हे सिद्ध झालं की या धरणाची इथपर्यंत तुमची जी काय असेल म्हणजे तज्ज्ञ सांगतील ती, ही मेधा पाटकरांना काहीच मंजूर नाही ना. आज तेच नेमके उठून ह्यांच्या विरोधामध्ये जाऊन ह्यांच्या बाजूनं आंदोलन करतात. काल तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात होते, आज तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं आंदोलन करायचं नाटक करताय म्हणून हा आरोप होतो आहे. योगेंद्र यादव सारखे पर्यावरणवाद्यांच्या बरोबर काम करणारे किंवा मेधा पाटकरसुद्धा ह्या सगळ्या लोकांनी काय तक्रार केली होती काही दिवसांपूर्वी? भाताचा शेतकरी, तांदळाचा शेतकरी जे तूस त्याला तिकडे पराली म्हणतात ते जाळतात, त्याच्यामुळे जे प्रदूषण होतं त्यासाठी पंजाब सरकारला अध्यादेश काढायला लावला, यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे दाखल मागं घ्या म्हणून आताच्या आंदोलनातली मागणी, त्या आंदोलनात परत हे मांडीला लावून बसलेले आहेत. ही कमाल आहे. काल तुमची वैचारिक मांडणी एक होती, आज तुमची वैचारिक मांडणी त्याच्या नेमकी उलटी आहे. म्हणजे एक तर पहिली गोष्ट आंदोलन तुम्ही उभं केलेलं नाही, दुसरी गोष्ट त्याच्यातला जो मुद्दा आहे त्याच्यावरती तुमचा काही अभ्यास नाही, आणि तिसरी गोष्ट ह्याच्या विरोधातली भूमिका तुम्ही आधी घेतली होती आणि आता एक भूमिका घेत आहात. म्हणून हा ज्याच्या आता काय होणार आहे, मोदी म्हटले की मोदीचे जे विरोधक आहेत ते मोदीवर तुटून पडणार, तुम्हाला काही कदर नाही, ते आंदोलन करणारे सर्वस्वाचा त्याग करून रस्त्यावरती बसून आहेत, गोरगरिबांची काळजी करतात असं म्हणले की सगळ्यांना एकदम कीव येते, म्हणजे मूळ विषय बाजूला राहणार. हेराम कुलकर्णीसारखे कार्यकर्ते भाबडेपणानं म्हणणार की काय चाललंय, सत्ताधारी हे क्रूर आहेत, ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागाची काय दखल घेत नाही, त्याची अवहेलना करतात, हेटाळणी करतात. मुद्दा जो मूळ बाजूला पडतो, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, मेधा पाटकर सगळे त्या आंदोलनामध्ये उतरलेले, ह्यांचं आंदोलन नव्हतं, यांचा त्याच्यावरती काही अभ्यास नव्हता, ह्यांनी यापूर्वी त्याच्या विरोधातल्या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि अजून जो पुढचा मुद्दा गांभीर्यानं समोर येतो ज्याचा विचार दुर्दैवाने आता होत नाही, व्हायला पाहिजे. आंदोलनाची काय गरज आहे तुमच्या ह्या पद्धतीच्या? नवीन काळामधली आंदोलनं जुन्याच पद्धतीनं करायची आहेत का? शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी 1999ला बस करा हे समाजसेवेचे ढोंग नावाचा एक लेख लिहिला होता आंतरनाथच्या दिवाळी अंकात, आणि त्यांनी ह्या सगळ्या सामाजिक कार्याची एक चिकित्सा केलेली होती की त्याची गरज आहे का? ज्या ठिकाणी लोकांना गरज आहे त्या ठिकाणी समाजकार्य उभं राहणं आपण समजू शकतो, पण लोकांची गरज नसून ती समाजकार्य करणाऱ्यांची जेव्हा गरज होती त्यावेळी त्याच्यावरती शंका निर्माण होतात, प्रश्न निर्माण होतात आणि संशय येतो. म्हणून मोदींची ही जी टीका आहे त्या दृष्टीनं आहे. तंत्रज्ञानाने एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी भिडून तो प्रश्न नष्ट केला, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर झाला, अजून काही गोष्टी झाल्या, तर हे सगळे समाजवादी आंदोलनकर्ते ह्यांना हे मान्य होणार आहे का? तुम्ही ज्या कामगारांच्या चळवळी मोठ्या प्रमाणात केल्या होत्या, दत्त सामंत त्याचे नेते होते, दुर्दैवाने त्यांची हत्या झाली ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी ज्या गिरणी कामगारांचा संप केला होता ती पूर्ण गिरणी कामगारांची चळवळ सोडाच, पूर्ण ते कारखानेच थंडगार झाले, म्हणजे कामगार चळवळ गारच होऊन गेलं, सगळं विषय संपून गेला. मोठ्या कारखान्यांनी आपल्यातली कामं आउटसोर्स करायला सुरुवात झाली, त्यांनी त्यांच्याकडच्या मजुरांची संख्या कमी करून टाकली. मजूर न राहता, कामगार न राहता कामगारांचा छोटा एक गटच मालक सारखा झाला समजा, आणि तुम्ही तुमचं करून द्या. मग हे तेव्हा आंदोलनाला पाठिंबा देणारे लोक कुठे गेले? ह्या सगळ्या गिरणी कामगारांचा जो मूळ विषय होता, ते जे कारखाने होते सगळे, ते म्हणजे सूतगिरण्या होत्या, त्या मुंबईतून बाहेर पडल्या, त्या जागा त्या मालकाने विकून टाकल्या. जेव्हा हे आंदोलन करते अशा पद्धतीनं अनभ्यस्तरित्या अभ्यास न करता, त्याची भविष्यातली त्याचे होणारे परिणाम समजून न घेता, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो आहे, आत्ताच्या आंदोलनातली गंभीर बाब अशी आहे की हे सगळं आंदोलन गहू तांदळाच्या MSP प्रमाणे खरेदीसाठी आहे. प्रत्यक्षामधले कृषी कायदे राहिले बाजूला, त्यांच्यामध्ये ह्याचा काही उल्लेखच नाही. पण ठीक आहे, समजा आत्ता MSP प्रमाणे खरेदी कशाला करायची? रेशनवर वाटायला. रेशनवर का वाटायचं? गोरगरिबांना धान्य पाहिजे म्हणून. आता जर समजा असा मुद्दा समोर आला, तुम्हाला धान्य पाहिजे का तुमच्या खात्यामध्ये तेवढी रक्कम जमा करू, आणि जर बहुतांश लाभार्थी म्हणले आम्हाला धान्य नको, आमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करा, तर धान्याची खरेदीच होणार नाही. धान्याची खरेदी होणार नाही, मग रेशनवरती वाटपाची गरज पडणार नाही, ती सगळी भ्रष्ट सरकारी यंत्रणा निघून जाईल. ती सरकारी यंत्रणा निघून झाली की शेतकऱ्याकडून खरेदी करायचा मुद्दा उरणार नाही, शेतकऱ्याकडून खरेदी नाही करायची म्हणजे MSP उरणार नाही, MSP उरणार नाही म्हणजे आंदोलनाचा विषय शिल्लक राहत नाही. योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ते आता हे तंत्रज्ञानातून जे नवीन गोष्ट आली की खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होऊ शकतात.
गॅसच्या बाबतीमध्ये हे सिद्ध झालेलं आहे आणि प्रभावी पण ठरलेलं आहे। आजचा परिणाम असा आहे की एक काळी गॅससाठी नंबर लावायचा, काळा बाजार व्हायचा, भ्रष्टाचार व्हायचा, गॅसची सबसिडी काढून टाकल्याच्या नंतर सरळ खात्यामध्ये पैसे जमा होतात। याचा परिणाम असा झाला की तो गॅस सिलेंडरच्या तिथला तो ड्रायव्हर माणूस जो प्रत्यक्ष ते सिलेंडर घेऊन फिरतो, तो आता प्रत्येक घरात जाऊन विचारतो तुम्हाला गॅस सिलेंडर पाहिजे का, कारण की खात्यामध्ये परस्पर पैसे जमा होत आहेत। याच पद्धतीने उद्या रेशनिंग व्यवस्थेवरचे सगळे पैसे त्याच्या खात्यात जमा होत असतील आणि हे सगळं बंद झालं। ह्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन जर तो मूळ प्रश्न सुटला ग्राहकाच्या दृष्टीनं, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे जमा करता येऊ शकतात। दोन्हीही गरजू लोकांना, शेतकऱ्यांना त्याच्यासाठीचा लाभ आणि सर्वसामान्य दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना त्याच्या ह्याचा लाभ, मग हे आंदोलन संपून जातं। मग अशा संदर्भामध्ये योगेंद्र यादव किंवा मेधा पाटकर किंवा प्रशांत भूषण सारख्यांची भूमिका काय आहे? मोदींनी विचारलेल्या प्रश्नामध्ये हे जे काही छुपे अर्थ दडलेले आहेत त्याची आपण चर्चा करत नाही आहेत, म्हणून हे जे बाणगुळं आहेत यांना जे आंदोलनजीवींना परजीवी असं जे म्हटलेलं आहे, मराठीमध्ये आपण बाणगुळं म्हणतो, मूळ झाडावरती ते वाढतं आणि हे बाणगुळं असं काहीतरी आंदोलन करायला की नाही असं कसं काय, तुम्ही झाडावरती तुम्ही वाढलेले आहात, तुमचं स्वतंत्र काहीच नाही आहे। जर मूळ एखाद्या समस्येचं शोधून त्याच्यावरती कारवाई केली तर हे आंदोलनाचा डोलारा उभं करणारे ताबडतोब कोसळून पडतात आणि ह्याचा ते विचार करत नाहीत। हा त्याच्यातला गंभीर आरोप आहे। मोदींनी ज्यांच्यावरती आरोप केले ते ज्यांना लागू पडतात त्या लोकांच्या बाबतीमध्ये आता इतरांना असं विचार करायची वेळ आलेली, मोदी, हे सरकार, भाजप, संघ हे सगळं बाजूला ठेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ह्याच्यापुरते बाजूला ठेवा, मूळ जो विषय आहे त्या प्रश्नाला भिडवून त्याचा अभ्यास करून शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित कोणी जर समोर आणणार असेल तर तशा पद्धतीच्या वेगळ्या आंदोलनाची आता गरज आहे। जुन्या पद्धतीच्या रस्ता रोको, रेल रोको आणि उपोषण अशा आंदोलनाची आता गरज नाही। ते जर करायचे असतील तरीही त्याला एक विशिष्ट जागा आहे। तुम्ही तुमचं इतरांच्या स्वातंत्र्याला घाला न घालता तुम्ही ही अशी आंदोलनं करू शकता जी गांधींच्या मार्गाने सांगितलेली होती। हे गांधींचं नातं सांगतात, पण हे आंदोलन करतात मात्र इतरांच्या स्वातंत्र्याचा बळी घेतात, म्हणून यांच्यावरती तो आरोप आहे, म्हणून यांना परजीवी म्हटलं गेलेलं आहे, म्हणून यांना आंदोलनजीवी म्हटलं गेलं। आपण मराठीमध्ये बाणगुळं म्हणतो। ह्या बाणगुळांचं स्वतंत्र अस्तित्व नाही, ते ज्याच्यावरती अवलंबून आहेत ती व्यवस्था जर निघाली तर हे ताबडतोब संपून जातील।